यानंतर बघूया टॉप 9 बातम्या सुरुवात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांपासून। अशोक चव्हाण यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल। पुढील काळात अनेक नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करतील, चव्हाणांची माहिती। अनेक नेते आमच्या संपर्कात, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळेला फडणवीसांचं विधान। त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे, मोदीजींसोबत गेलं पाहिजे, तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो। तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते। देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार। मंत्री असलेल्या राज्यसभा सदस्यांना भाजप लोकसभा लढवण्यास सांगणार, सूत्रांची माहिती। हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे। अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत, ठीक आहे, लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल, पण हा एक राजनीतिक ॲक्सिडेंट म्हणावं लागेल, मला एवढंच म्हणायचं आहे। आणि आय फेस इनफ ऑफ दॅट। मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही। पक्षामध्ये मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातील आरोपी असल्याचे भाजपचे आरोप। ईडी सीबीआयचा ससेमिरा लावल्यानं चव्हाण भाजपमध्ये, नाना पटोलेंची टीका। नाना पटोलेंना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते फार काळ एका पक्षामध्ये आणि एका पदावर टिकत नाहीत। अशोक चव्हाणांच्या भाजपमधील प्रवेशावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। पटोलेंना प्रवेश दिलाच होता की नाही, राहिलेच ना आमच्याकडे। आता त्यांची सवय आहे, एका ठिकाणी टिकू शकत नाही, कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही। आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने व्यक्ती सोडून गेले, त्यामुळे फार गांभीर्याने ते घेऊ नका, ते जे सांगतात। फडणवीसांना फडतूस कलंक बोललो तरी त्यांना फरक पडत नाही, निर्लज्जम सदा सुखी। उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही, कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, काय नालायक बोलून झालं, काय फरकच पडत नाही। म्हणजे आता ते एवढं असे झाले, बेगुमानपणाने वागतायत, निर्लज्जम सदा सुखी। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडण्याच्या धडपडत होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा चव्हाणही जाणार होते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही, तिथे काँग्रेस जिंकणार असल्याचाही उल्लेख। चव्हाण हे 2 वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते, तुम्हाला मी आता सांगतो। एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती, तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार। अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतायत पक्ष सोडण्यासाठी। त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर त्यांचा प्रश्न। काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही, काँग्रेसला आपला पक्ष सांभाळता येत नाही, नेते सांभाळता येत नाहीत। ज्यांनी पक्षाला सर्वस्व दिलं त्या नेत्यांना आपल्याला का सांभाळता येत नाही, याचं आत्मचिंतन काँग्रेसने करावं, फडणवीसांचं काँग्रेसवर पलटवार। त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही, कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही। त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही। ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं, असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही, असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे।